कोल्हापुरातून एक अतिशय भयंकर घटना समोर आली आहे। कुलदीप राजाराम मातीवडर हे पत्नी रागिनी उर्फ गीतांजली, 2 मुले आणि आईसह कागल येथील कल्याणी पार्क मध्ये राहतात। कुलदीप एका खासगी कंपनीत काम करतो। त्याचे 10 वर्षापूर्वी टोप येथील रागिनी उर्फ गीतांजली हिच्या बरोबर लग्न झालं होतं। त्यांना 5 वर्ष आणि 8 महिने वयाची 2 मुलं आहेत। कुलदीप आणि त्याची आई सुशीला कामानिमित्त बँकेत गेले होते। यावेळी रागिनी आणि 8 महिन्याचं बाळ हे दोघेच घरी होते। दुपारी 12:30 वाजता कुलदीप आणि त्याची आई बँकेतील काम आटपून घरी आली असता घराचा दरवाजा बंद दिसला। तो उघडण्यासाठी रागिनीला हाका मारल्या असता तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही। त्यांना घरात लहान बाळ मोठमोठ्याने रडत असल्याचा आवाज आला। त्यामुळे कुलदीपनं घराचा दरवाजा धक्के मारून उघडला। यावेळी रागिनीनं घरातील छताच्या फॅनला गळपास लावून घेतल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। कुलदीपनं या घटनेची माहिती कागल पोलिसांसह रागिनीच्या नातेवाईकांना दिली। पोलीस घटनेची माहिती घेत असतानाच रागिनीचे टोप येथील नातेवाईक घटनास्थळी आले। रागिनीचा मृतदेह पाहून तिच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला। यावेळी संतप्त झालेल्या तरुणांनी कुलदीपच्या घरात तोडफोड केली। संबंधित महिलेला जाच करत मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेचा पती कुलदीप आणि सासू सुशीला या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत। दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या AM मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अपडेट रहा।